तर ही भारताची, आपल्या देशाची, आपल्या संस्कृतीची शोकांतिका आहे। आणि आम्ही आमचा धर्म सांगतो, आमचं राष्ट्र सांगतो, आमची संस्कृती सांगतो, आणि याचाच फायदा परकीयांनी घेतलाय। कारण ती चूक आमच्या उदरातून जन्माला आली आणि आजही तीच चूक आमच्या उदरातून जन्माला येते। त्याचं ज्वलंत उदाहरण सर्वांना छावाचे कळ जन्माला आल्यानंतर सर्वांना ऐकायला मिळालं। त्यावेळेस अधोगती सुद्धा येते आणि अधोगतीला बॅलन्स करण्याकरिता संस्कृतीची, संस्काराची, सभ्यतेची आणि एकसंगतीची गरज आहे। त्याचं उत्तम उदाहरण आहे इस्रायल। इस्रायलची भूमी ही त्यांनी स्वतः खरेदी केलेली असून त्या भूमीवर त्यांनी त्यांचा देश वसवला आहे आणि त्यांच्या घरात जन्माला आलेलं प्रत्येक बाळ हे सैनिक आहे। आम्ही बाळ लहान असताना म्हणतो तू बाहेर जाऊ नको, तू लहान आहेस, आणि 25 वर्षात झाल्यानंतर म्हणतो मेल्या पुढच्या पोटाला बाहेर पडणार, 2 रुपये कमवणार। पण ज्यावेळेस बालपणामध्ये जे शिकायचं आहे, जे विद्या शिकायची आहे, शस्त्रविद्या असेल, ज्ञानविद्या असेल, वेदविद्या असेल, कलाविद्या असेल,